नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आलसी इंजिनियरच्या या प्लॅटफॉर्ममध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण मी याच्यामध्ये 3 गोष्टी कव्हर करणार आहे। नंबर 1 कॅरी ऑन, नंबर 2 फोटो कॉपी अँड रिव्हॅल्युएशन आणि नंबर 3 इन सेमिस्टर एक्झाम्स। तर या सगळ्या विषयांबद्दलचे आतापर्यंतचे तुमचे जेवढे डाउट्स आहेत ते सगळे डाउट्स मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण मला सांगू शकता की तुम्हाला ओव्हरऑल काय वाटतंय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर। त्यासाठी तो पूर्ण तुम्हाला पाहायला लागेल। चला, मीनवाईल इन सेमिस्टर ऑलरेडी अनाउन्स झालेले आहेत। तर थर्ड इयरचे बरेच सारे सब्जेक्ट, सेकंड इयरचे बरेच सारे सब्जेक्ट्स आहेत ऑलरेडी ॲपवरती, तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे अशी माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे। आलसी इंजिनियरचं ॲप फटाफट डाउनलोड करा, डेमॉन्स्ट्रेशन बघा आणि हो, आपल्याकडे ऑफिशियल नंबरला तुम्ही कॉल केला तर तुमच्यासाठी डिस्काउंट्स आहेत, तर कॉल करायला तुम्ही बिलकुल विसरू नका। चला सुरुवात करू। साधारण 8 जुलै 2025ला आपण विद्यापीठाकडे गेलो होतो आपल्याला इयर ड्रॉप झालेल्या विद्यार्थ्यांना एक विशेष संधी मिळावी यासाठी। मरी एक्झाम असो, कॅरी ऑन असो किंवा विशेष संधी, व्हॉट एव्हर इट इज, आपल्याला फक्त या बाबतीतलं कन्फर्मेशन हवं होतं म्हणून आपण गेलो होतो। आता या घटनेला 1 महिना झालेला आहे। मुलांचे मेसेजेस येतात 1 महिना झाला आता काय वगैरे वगैरे। ऑलमोस्ट 12 ते 13 व्हिडिओज माझे आहेत ज्याच्यामध्ये आम्ही विद्यापीठात जातोय, तुम्हाला माहीत नसताना सुद्धा आम्ही विद्यापीठात जातोय, फॉलोअप घेतोय, मागनं बऱ्याच लोकांना कॉल करतोय, त्यासाठी आमचा टाइम कन्झ्युम करतोय। तर फक्त आणि फक्त तुम्हाला अपडेट मिळावी यासाठीच। त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी 2 दिवस व्हिडिओ नाही टाकला तर काहीतरी रिझन असेल की सरांनी व्हिडिओ नाही टाकला, थोडा पेशन्स ठेवा। तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं पर्सनली जर तुम्ही हे विचारत बसत असाल की काय मग कधी अपडेट देणार का नाही वगैरे वगैरे, तर थोडंसं कंट्रोल करा। थोडी कळ आपल्याला काढायला लागणार आहे। आता संपत आलेलं आहे, शेवटचा पार्ट आहे, तर तुम्ही लोकांनी पेशन्स दाखवला तर आम्हाला थोडंसं बरं वाटेल या गोष्टींसाठी। महिना पूर्ण झालेला मित्रांनो, बऱ्याचशा मीटिंग्स विद्यापीठाच्या झाल्या आणि एक शेवटची जी मीटिंग आहे मोठीवाली ती मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि विश्वसनीय सूत्रांकडून आता हे कळतंय की साधारण बुधवारपर्यंत आपल्या हातात परिपत्रक आलं पाहिजे ज्याच्यामध्ये या विशेष संधीबद्दलच्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतील। आता परत तुम्ही मला म्हणाल सर बुधवारीपर्यंत नाही आलं तर काय करणार, तर मी परत सांगतोय विद्यापीठाकडून कुठेही निगेटिव्हिटी नव्हती, थ्रू आउट जेवढ्या गोष्टी होत्या तेवढ्या। तुम्ही परत मला विचारणार की सर याचा प्रूफ काय, तर तुम्हाला याचा प्रूफ मी जस्ट थोड्याच वेळात दाखवतो। माझ्याकडे सूत्रांकडूनच एक डॉक्युमेंट आलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला या गोष्टीची हिंट नक्की लागेल। तुम्ही स्क्रीनवर ऑलरेडी पाहत असाल, हे साधारण 1 तारखेच्या आसपासचा हा फोटो आहे आणि या फोटोमध्ये क्लिअरली जे अकॅडमिक काउन्सिलला विद्यापीठाने काय शिफारस दिली होती हे क्लिअरली मेन्शन्ड आहे। तर 2025-26 मध्ये जेवढे विद्याशाखेचे स्टुडंट्स आहेत त्या सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक विशेष संधी मिळावी यासाठीची ही शिफारस आहे आणि ही शिफारस तुम्ही बघू शकता की ऑलरेडी 30 तारखेला करण्यात आलेली होती। इथे लिहिलेलं आहे बघा, साधारण 30 तारखेला ही शिफारस ऑलरेडी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काय पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट्स इथे मेन्शन केलेले आहेत। मी हे खूप ऑफिशियली डिस्क्लोज नाही करत आहे की डिटेलमध्ये काय नाही वगैरे, फक्त एवढंच सांगतोय की विद्यापीठ निगेटिव्ह नाही आहे। मग आता काय होतं माहिती का, जर विद्यापीठ निगेटिव्ह नाही आहे आणि आपण उगाच विनाकारण काही पसारा करत बसलो, सारखं कॉल करून परेशान करत बसलो, तर आपण पण थोडासा पेशन्स ठेवला पाहिजे। इतकंच माझं एक फायनल तुम्हाला कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट असेल। दुसरा एक महत्त्वाचा विषय की सर इन सेमिस्टरचं टाइम टेबल ऑलरेडी आलं आहे, मग आम्ही काय करायचं, आमच्यासारख्याने द्यायच्या की नाही द्यायच्या। आता ज्यांनी कोणी प्रोव्हिजनल ॲडमिशन्स घेतलेल्या त्या सगळ्यांना इन सेमिस्टर द्यायला लागेल, त्यामुळे 19 तारखेपासून जी इन सेमिस्टर होणार आहे त्या इन सेमिस्टरला तुम्ही सगळे अटेंड करू शकताय। मीनवाईल जर तुम्हाला कॉलेज नाही म्हणत असेल इन सेमिस्टर अटेंड करायला, तर मी तुम्हाला आत्ताच सांगतोय NSUIचे महेश कांबळे सर हा पूर्ण सेक्शन बघतायत, माझं त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलणं झालं आहे। तर तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आणि NSUIचे महेश कांबळे सर यांच्याशी कनेक्ट करा, ते आपल्याला या बाबतीत गाईड करतील किंवा कॉलेजला जरी काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर ते कशा पद्धतीने द्यायच्या या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करतील। राहिला विषय सर आम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन नाही घेतली, आम्ही थांबलो होतो या विशेष संधीसाठी, तर बघा ह्याला जो बुधवारपर्यंतचा वेळ लागणार आहे त्यांनी सांगितलं आहे तो वेळ जे काय कमी जास्त अजून पण थोडाफार लागेल, वेळ तर या लागणार आहे। जर परिपत्रक आपल्याकडे ऑफिशियल यायचं असेल, तुम्ही तुमची इन सेमिस्टरचे जे 30 मार्क्स आहेत ते वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला लागा। जर खूपच डिले झाला तर त्या केसमध्ये कॉलेज लेवलवरती ती इन सेमिस्टर घेण्यात येते का या बाबतीतलं सुद्धा डिस्कशन माझं महेश सरांशी झालेलं आहे, तुम्ही त्यांच्याशी या बाबतीत कोऑर्डिनेट नक्कीच करू शकता। त्यामुळे 100 बात की 1 बात, अभ्यासाला लागणं हा एकच तुमच्याकडे ऑप्शन आहे। तिसरा महत्त्वाचा विषय फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचा, तर बऱ्याच लोकांच्या फोटोकॉपीज अजून आल्या नाही असं मी ऐकलं आहे। तर आम्ही सुद्धा देसाई सरांशी याबद्दल जेव्हा बोललो तेव्हा ते बोलले होते की इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचा फोटोकॉपीचा वर्कलोड खूप जास्त असल्यामुळे ते हळूहळू रिलीज होत आहेत, त्यामुळे कदाचित थोडा डिले होत असेल। आणि जर तुम्हाला वाटत असेल की यार खूपच डिले होते तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, सरळ एक ग्रुप करा,
सगळी मुलं ज्यांच्या फोटोकॉपीज नाही आल्यात आणि तुम्ही लोक डायरेक्टली एक्झामिनेशन डिपार्टमेंटला व्हिजिट करा आणि त्यांना सांगा की आमची फोटोकॉपी अजून आली नाही आहे, तर आम्हाला कधीपर्यंत फोटोकॉपी येईल ते सांगा, कारण रिव्हॅल्युएशनची डेट जी आहे ती कदाचित जर संपली तर आमचा तो पण ऑप्शन निघून जाईल. त्यामुळे या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायला लागेल. उगाच काहीतरी टळम करू नका. तुमची फोटोकॉपी तुम्ही पैसे देऊन मागवता तर तुम्हाला ती मिळणं आणि त्याच्यानंतरची तुमची जी रिव्हॅल्युएशनची प्रोसेस आहे ती होणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, गेली महिना दीड महिना आम्ही या बाबतीतली मेहनत घेतोय सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी. तुम्ही लोकांनी पण जो पेशन्स ठेवला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप सारे आभार आहे. काय होतं, ट्रस्टवरती या गोष्टी चालतात की एखाद वेळेला जर आम्ही तुम्हाला सांगतोय की हा मित्रांनो थोडंसं तुम्ही शांतीत घ्या, तर तुम्ही शांतीत घेताय, हा तुमचा मोठेपणा आहे. तर या बाबतीतले अजून पण अपडेट जसे माझ्यापर्यंत येतील तसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन. चला भेटूया. थँक्यू.